नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, त्या दिवशी या किरकिड्याच्या घरी 6 मोठी माणसं गेले होते राहण्यासाठी आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी काय तर म्हणे लहान मुलांची बुकिंग आली. ह्या टायटल वरून काय समजायचं? लहान मुलांची बुकिंग आली म्हणजे काय? लहान मुलांनी बुकिंग केली का याच्या झोपडा स्टे मध्ये येण्यासाठी? पडलेले व्ह्यूज वाढवण्यासाठी काही कारनामे करत असतो बावळट माणूस. आता त्या बुबूला सांगतो काय किरकिडा की बुबू चल एसी चेक करायला. अरे हलकट माणसा, ते बुबू तुझ्या दरवाजाजवळ येतात तर टेरेस वरती जातात म्हणून तू गेट लावले सगळीकडे आणि कव्हर केलाय तुझा झोपडा स्टे. तू काय नेणार आहेस रे त्यांना बेडरूम मध्ये एसी चेक करायला? ह्याने ना सेल मध्ये कमी किमतीमध्ये एसी मागवलेत आणि बॉक्स वरती तर काही प्राइस असते, पण जेव्हा ऑनलाईन घेतो कोणती गोष्ट तर त्याची प्राइस कमीच असते. सारखा आपला कौतुक करत होता की 70,000चा एसी आहे, 70,000चा एसी आहे, पण मला तो 40,000ला पडला. तो एसी पण बघा मंडळी 2-3 महिन्यानंतर कसा बंद पडेल. त्या बाजारात जाऊन पाहिलं का, सगळं स्वस्त सामान घेत होता आणि मग बोलेल काय तर हे सगळं सामान झेडमार्ट मधून आणलं आहे. साबण, शॅम्पू, फिनेल वगैरे पण हा तिकडूनच घेत असेल. आणि मंगळवार नाही तर मंगळवार बाजारात गेला होता किरकिडा. ब्रँडच्या नावाखाली नकली काही देतो त्याच्या गेस्टला. 2 प्रकारचं अद्रक दाखवून किरकिडा चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हे सांगत होता. याचे सजेशन्स ते हा कोणाला सांगतोय ना हे त्याचं त्याला तरी माहिती आहे का? याची बायको तरी याचं बोलणं ऐकून घेते का कधी? चाललाय 150 ना लोकांना ज्ञान शिकवायला. खारी टोस्ट पण पाहिलं का मंडळी, कसा रस्त्यावरूनच घेत होता. आता मी काय जे छोटे बिझनेस रन करतायत त्यांच्या अगेन्स्ट नाही आहे, परंतु कोण कसं काय बनवत असेल, त्यात काय काय साहित्य यूज करत असतील हे आपल्याला समजायला तरी हवं ना. हा लोकल शॉप्स मधून काही स्वस्त मिळते म्हणून घेतो आणि तेच त्या नागपुजाव बेबी आणि मदर शेफला खायला देतो. ऍटलिस्ट जे आपण सील्ड पॅक आणि ब्रँडेड कंपनी मधून प्रोडक्ट्स घेतो त्यात इन्ग्रेडियंट्स वगैरे तरी लिहिलेलं असते. त्यामुळे आपल्याला समजायला मदत होते की कोणता प्रोडक्ट चांगला आहे, त्यात कोणतं ऑइल यूज केलं गेलं आहे, फॅट्स किती आहे, सगळ्याचा अंदाजा येतो. पण जे पिशवीमध्ये पाव किलो, 50 ग्राम, 100 ग्राम घेतो त्यात आपल्याला काहीच समजत नाही, कारण त्याच्यावरती बाहेर काही लिहिलेलंच नसते ना. मॅन्युफॅक्चरिंग डेट किंवा एक्सपायरी डेट असते. आता एवढं कमवतात तर निदान क्वालिटी प्रोडक्ट्स तरी यूज करायचं ना. तर नाही, स्वतःसारखं सगळं चीप यूज करतो. चमचे पण पाहिलेत का मंडळी? 20 रुपयाला 2 सेट असे घेतले आहेत किरकिड्याने. काका बोलले तुम्ही लास्ट टाइम पण इथूनच झोपडा स्टे साठी सामान घेतलं होतं. तर किरकिड्याने विचारलं हो, त्या कोण तुमच्या मावशी होत्या का? तर ते काका बोलले ती माझ्या आईची बहीण होती. किरकिड्याच्या संगतीत राहून आजूबाजूचे पण सस्ते नशे करायला शिकले आहेत वाटते. आता आईची बहीण म्हणजे मावशीच झाली ना. हे कोणीतरी त्या काकांना सांगा प्लीज. गेल्या वर्षी किरकिड्याकडे काहीच कॉन्टेंट नव्हता तर नागपुजाव बेबीच्या केसांवरती 12-13 हजार खर्च केले होते. मग ह्या वर्षी तिचे केस झाडू सारखे झालेत ते दिसत नाही आहे वाटते याला. बिचारी त्या झमुरीला एवढं जडजड पिशव्या देतो उचलायला. ती बिचारी आई ग करते पण उचलत नाही बाई माणूस त्या पिशव्या. हातातला कॅमेरा काय सुटत नाही आहे. एक दिवशी ना माकड यायला हवं आणि ह्याच्या हातातून तो कॅमेरा घेऊन लांब पळून जायला हवं, म्हणजे त्या कारणाने तरी ह्याचा व्हिडिओ येणं बंद होईल. झोपडा स्टे मधली बुकिंग कॅन्सल झाल्यामुळे 2 जण उन्हाडग्या ढोरासारखे फिरत होते. जिथे जाईल तिथे थाल्या करत असतो बाई माणूस. आता काय तर चायनीज थाली खायला घेतली होती. त्या प्लेट मध्ये किती काय काय होतं. 2 जण खायला गेले होते पण 4 माणसांचं खाणं मागवलं होतं. शेजवान राईसला दाखवून बोलतो हा बघा रेड राईस. ह्याला ऑरेंज आणि रेड मधला फरक पण समजत नाही का हो मंडळी? कुठल्या शाळेत गेला होता? आणि रेड राईस काय रेड राईस यार, एवढं खातो बाहेरचं तरी पण याला नाव माहिती नाही का? किरकिडा बोलतो मेहनत का फल मीठा होता है. काय रे बाई माणसा, स्वतःचं नाव कशाला घेतोय? अरे नाही म्हणजे मिठा करत होतास ना म्हणून विचारलं रे. तू तर मम्माज गुड बॉय आहेस ना. लॉलीपॉप खात होता आणि याच्यात तोंडातच राहिला तो लॉलीपॉप. कसा वकवकेपणा करत असतो यार, शी. खरं सांगत्या मंडळी, या लोकांना खाताना बघून खाण्यावरची दिवसेंदिवस इच्छा उडत चालली आहे माझी. एवढं खाल्लं पण नंतर नाव ठेवतो काय तर ऑइली होतं.
आणि मागे पार्सल दाखवून बोलतो काय, आम्ही सगळी थाळी कशी काय संपवणार होतो, एवढं थोडीच संपणार आहे आमच्याकडून. अरे किरकिड्या, तू ना राहू दे रे, राहू दे. आम्हाला सगळं माहिती आहे. तुझ्या एवढा हवरट माणूस ना या दुनियेत शोधून सापडणार नाही रे. तुझी चायनीज थाली मागवली होतीस ना, तशा 5 थाल्या तरी तू एकटा खाशील. एवढा वकवकलेला आहेस. त्या बिचाऱ्या भुबूंना पाहिलं का मंडळी, काहीही देत असतो खायला. आता काय तर रस्त्यावरून ते टोस्ट आणि बटर नेले होते ना, ते देत होता. टोस्ट आणि बटर कोण देते हो कुत्र्या मांजरीला खायला. अरे त्यांचं खाणं इझिली अवेलेबल असते सगळीकडे, मग ह्याला ते घेऊन देता येत नाही का त्यांना. आणि जर सांभाळता येत नसेल तर कशाला हा जबाबदारी घेतो ना. ज्यांचे ते बुबू आहेत त्यांच्याकडे याने द्यायचं त्यांना. उगाच काही देऊन त्यांची तब्येत बिघडवतोय. आणि ते टोस्ट वगैरे जे काही देत होता ते पण काय चांगले देत नव्हता. अख्खे नव्हते तर तुटलेले जे होते ते सगळे देत होता. आणि स्वतःच्या तोंडाने याने कबूल केलं आहे की जे तुटलेले आहे ते देतोय मी. पण त्यावरती पण नाकुजा बेबीचा डोळा होता. बोलते कशी की आणलेस एवढेशे आणि ते पण सगळे देतोयस त्यांना. आता या किरकिड्याने ते पार्किंग टाइल्स लावले आहेत ना, तर ते मेंटेन तर करावे लागणार ना. मग काय, हेल्पर नसले की नाकुजा बेबी कडूनच सगळे टाइल्स वॉश करून घेत असतो. बिचारी राणी होती राणी जेव्हा ती माहेरी होती तेव्हा. आता याने तिची नोकरानी करून ठेवलंय आणि तेही बिनपगारी. जमिनीवरती माती पडलेली होती ती पाहिलत का मंडळी. किरकिड्याचा होल करताना माती पडली होती. अहो म्हणजे एसी फिटिंगच्या वेळी भिंतीला होल पडला ना, त्याची माती खाली पडली होती ते दाखवत होता तो. उगाच वेगळा काहीतरी विचार नका करू तुम्ही. फक्त 2 लहान मुलं आले होते, पण टायटल काय ठेवलं होतं आणि तर लहान मुलांची बुकिंग आली. उपडा स्टे मध्ये कोणतीही बुकिंग असली आणि कोण गेस्ट आले ना की किरकिरे काकू तर अति उत्साहामध्ये बाहेर बसलेले असतात. दुसऱ्या दिवशी किरकिड्याकडे फॉरेनर्स गेले होते. अंधमंद भक्त जगामध्ये कुठे कुठे भरले आहेत पाहिलत ना मंडळी. किरकिडा बोलतो, आम्ही जर अनलिमिटेड द्यायला लागलो ना तर लोक 4-4 प्लेट खात बसतील चांगलं लागलं म्हणून. अरे बाई चूप चूप चूप, जरा चूप बस रे. उगाच ना नसलेली अक्कल नको पाजळत जाऊ. त्या फॉरेनर काकूंना पण किरकिड्याने स्क्रिप्ट दिली होती. काकू बोलतात कशा त्या की खूप वर्षांपासून माझी इच्छा होती इथे यायची. खूप वर्षापासून? अहो काकू, झोपड्या स्टेला सुरू होऊन तर 1-1.5 वर्ष झाला असेल हो. मग मला एक गोष्ट सांगा, खूप वर्षांपासून तुम्हाला त्या झोपड्या स्टे मध्ये येण्याची इच्छा होती, मग काय आधीच तुम्हाला किरकिड्याने सांगितलं होतं का की तो झोपडा स्टे बांधणार आहे फ्युचर मध्ये? सकाळपासून तुम्हाला कोण भेटलं नव्हतं वाटते? काही फेकत असता का हो काकू तुम्ही? आता मंडळी त्याच गेस्टने ना किरकिड्यासाठी कपडे आणले होते. कसा मिळत नाही तसा हवरटपणा करत होता. त्या गेस्ट समोरच सगळी बॅग ओपन करून बघत होता की त्यांनी काय काय दिलं आहे. अरे बाबा, त्यांना जाऊ तरी द्यायचं होतंस ना. त्याच्यानंतर उघडून बघितलं असतं तर काय बिघडणार होतं काय? काय त्यांच्या समोरच सगळं हवरटासारखं खोलून बघतोस? ते चावीवालं खेळणं असते माहिती आहे का मंडळी, सेम तशाच किरकिरे काकू वाटतात मला. त्या सोफ्यावरती बसल्या होत्या तेव्हा असं वाटत होतं की त्यांना कोणीतरी चावी फिरवली आहे. मग काकूंना चावी फिरवल्यावरती सुरू झालं, मस्त मस्त ना. ह्या काकूंना फक्त 2च गोष्टी बोलता येतात, होय होय आणि मस्त मस्त. मोडवसा काय तो मासा मंडळी, कोणता आहे हो? मी कधीच याचं नाव ऐकलं नाही आहे. किरकिडा तर बोलत होता की रत्नागिरीला खूप फेमस आहे तो मासा. खरंच का हो मंडळी? रत्नागिरीचे जर कोणी माझं पॉडकास्ट ऐकत असाल ना तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा त्या माशाबद्दल. त्या भव्याच्या आजीने गवारीची भाजी बनवली होती ती पाहिलत का मंडळी? मला तर असं वाटत होतं गवारीला स्विमिंग पूल मध्ये टाकलं आहे त्यांनी. भाजी कोणी असं बनवतं का एवढं पाणी टाकून? आम्ही तर सगळ्या भाज्या ना मोस्टली वाफेवरतीच करतो आणि त्या एकदम प्रॉपर शिजतात देखील. असं कढईवर पाणी ओतून त्याची चव सगळी घालवतात हे लोक. त्याच सोबत त्याचा पौष्टिकपणाही नष्ट करतात. आता याच्या झोपडा स्टे मध्ये जे गेस्ट आले होते त्यातल्या 2 जणांचा वाढदिवस होता. तर किरकिड्याने फक्त एकच केक आणला होता, का तर त्या मायलेकी होत्या म्हणून. किती हलकट माणूस आहे ना हा. याला 2 केक आणायला काय प्रॉब्लेम झाला होता का? एवढी चिंदीगिरी हा करतो, मग बुकिंगच्या वेळी पण असंच करायचं ना याने. पर पर्सन का चार्ज करतो? जर 2 जणांचा वाढदिवस आहे तर हा फक्त एकच केक आणतो, मग बुकिंगच्या वेळी पण याने तसंच करायचं ना. 2 बुकिंगचे एकाकडूनच पैसे घ्यायचे. काय मंडळी, तुम्हाला काय वाटते याबद्दल? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.